बघणार आहोत आज संपूर्ण दिवसभर राज्यामध्ये काय काय राजकीय घडामोडी घडल्या आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील सोमवारी म्हणजेच उद्या एक धमाका करणार आहेत। जरांगे पाटलांचे उमेदवार अर्ज भरायला सुरुवात करणार आहेत आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। भाजप संपवला। भाजप या राज्यातलं संपन तर फक्त देवेंद्र फडणवीस 30 तारखेच्या नंतर हे विषय ठरणार आहे। आता कोणाला पाठबळ द्यायचंय किंवा कोणच्या लढायची। मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी चांगलेच सक्रिय झाले। जरांगे पाटलांचे उमेदवार सोमवारपासून आपले अर्ज दाखल करणार आहेत। तर या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासोबतच नगर आणि नाशिक जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं। मराठवाड्यात तर भाजपची पाठी कोरी राहिली होती। मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळत नाही, यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप जरांगे पाटील सातत्यानं करतायत। नारी शिक्षण संपायला लागला, हे भाजप संपायला लागला। भाजप या राज्यातलं संपन तर फक्त देवेंद्र फडणवीसमुळे, दुसरं कोणामुळे संपणार नाही। कारण खोटी माहिती दिली आणि माझ्या समाजाचं यांनी वाटोळ केलं। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। केवळ एकाच जातीच्या आधारे निवडणुका जिंकता येणार नाहीत, त्यामुळे अन्य जातींबरोबरची समीकरणं जुळवून आणण्यासाठी काम करणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। ज्यांना उमेदवारी अर्ज भरून ठेवायचे त्यांनी ते भरून ठेवावेत। अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर उमेदवार कोणता ठेवायचा ते जाहीर करू, अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली। तसंच माझा पाठिंबा आणि उमेदवारीचे तिकीटही मोफत असेल, असं जरांगे पाटलांनी सांगितलंय। 30 तारखेच्या नंतर हे विषय ठरणार आहे। आता कोणाला पाठबळ द्यायचंय किंवा कोणच्या लढायची किंवा 1 तारखेला ठरण जास्तीत जास्त। पण तुम्ही 30 पर्यंत इकडे येऊ नका, कारण इकडे आल्यामुळे काही काम सुचत नाही, काय करावं हे कळत नाही। बीड जिल्ह्यात सोमवारी मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। बीड मतदारसंघात 17 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, तर आष्टीमध्ये 13, परळीतून 7, माजलगावातून 12 उमेदवार अर्ज दाखल करतील। मनोज दादांच्या आंदोलन असेल, साष्टा पिंपळगावचं आंदोलन असेल, त्या ठिकाणी रस्ता रोको असेल, आष्टी शहागड या ठिकाणचा, त्याचबरोबर दादांच्या मागच्या 14 महिन्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी त्या ठिकाणी सक्रिय राहिलेलो आहे। मला असं वाटतं की ह्या सर्वांची दखल घेऊन दादा माझी उमेदवारीसाठी विचार करतील, सकारात्मक विचार करतील, आणि जरी नाही केला तरी दादा जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा राहू। अंतरवाली सराटीमध्ये राज्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मागील 4 दिवसांपासून गर्दी केली आहे। गटागटानं इच्छुक येऊन जरांगे पाटलांसोबत चर्चा करतायत। मात्र एका उमेदवाराचं नाव नक्की करून या, असं जरांगेंकडून सांगण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीत पाठिंबा द्यावा किंवा उमेदवारी जाहीर करावी, अशी इच्छुकांची मागणी आहे। आता निवडणुकीचे अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल, कारण जरांगे पाटील कुणाला मैदानात उतरवतात यावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लढतींची समीकरणं ठरणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर सुजय विखेंच्या सभेमध्ये थोरातांच्या कन्या जयश्री यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अखेर अटक झाली, पण त्यांच्या अटकेनंतर अहमदनगरमधील राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये। रविवारी म्हणजे आज पुन्हा एकदा विखे आणि थोरात आमने सामने असल्यामुळे हे प्रकरण आणखी पेटल्याचं दिसतंय। अरे तुला सुद्धा प्रश्न आहे। अरे तुला सुद्धा प्रश्न आहे। नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही। सुजय विखेंच्या सभेतील वसंतराव देशमुखांच्या विधानामुळे विखे आणि थोरातांमधील जुन्या संघर्षाला नव्यानं धार मिळाली। बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक झाली। एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देत असतानाच जयश्री थोरातांनी सुद्धा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली। यावेळी त्यांनी त्यांच्या अब्रूची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करा असं म्हणत विखे आणि पोलिसांवर निशाणा साधला। आंदोलन करण्याची वेळ जी आहे ती त्यांनीच आणवली होती आणि आता उलट माझ्यावरतीच गुन्हा दाखल करतायत।
म्हणजे मी इथे न्याय मागायला गेली होती. न्याय मागण्यासाठी माझे सर्व माता भगिनी माझ्या बरोबर होते. डॉक्टर सुधीरजी तांबे होते, दुर्गाताई होत्या, इंद्रजी काका होते, हे सर्वजण होते. तुम्ही सगळ्यांचे नाव गुन्ह्यामध्ये घेताय. अरे तुम्हाला त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे की कुठं महाराष्ट्र घेऊन जाताय. सुजय यांच्या सभेतील देशमुखांच्या विधानानंतर बाळासाहेब थोरातांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. संगमनेर तालुक्यातील अनेक गावात विखे पाटलांना पाय ठेवू देणार नाही असा इशाराच काँग्रेसनं दिला. याला विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत संगमनेर तालुका कुणाच्या बापाची इस्टेट नसल्याचा पलटवार केला. इतकंच नव्हे तर गाड्यांच्या तोडफोडीमुळे थोरातांचा चेहराही समोर आल्याचा हल्ला विखेंनी केला. ज्या गतीनं ही सगळी घटनाक्रम जर तुम्ही पाहिला, अतिशय सुनियोजित होता हा. एक तर डॉक्टर सुजयवर प्राणघातक हल्ला करायची योजना होती. आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना मारहाण झाली. आमच्या महिला भगिनींना गाडीत उतरून मारहाण झाली. गाड्यांच्या काचा फोडल्या. मला वाटतं राज्यामध्ये अशी दहशत कुठं पाहायला मिळणार नाही तुम्हाला. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जयश्री थोरातांविरोधातही जमावबंदी प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या या कारवाईनंतर बाळासाहेब थोरात चांगलेच संतप्त झालेत. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करत असल्याचा घणाघात थोरातांनी केला. त्या मुलीला न्याय द्यायचा, त्या मुलीवरच गुन्हे दाखल होत आहेत, ही किती आश्चर्यकारक गोष्टी आहे. हे जे दिसतंय, जिला न्याय द्यायचा तिच्यावर गुन्हा दाखल करताय तुम्ही. कसला गुन्हा दाखल केला तिच्यावर? असं हे जर पाहिल्यानंतर जमाबंदी लागू असताना गर्दी जमवली. ठीक आहे, आता ते आम्ही सामोरं कसल्याही गुन्ह्याला कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी आमची आहे. लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाल्यापासून विखे आणि थोरातांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतंय. त्यात आता सुजय विखेंच्या सभेतील देशमुखांच्या विधानामुळे या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचंच काम केलंय. त्यामुळे आता केवळ थोरातच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीकडूनच या विधानाचा निषेध केला जातोय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इंदापूर मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जोरदार संघर्ष सुरू झालाय. शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार तोफ डागली आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा अजित पवारांची कुंडलीच मांडली. भाजप सोडून दिला आणि आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये सारखं दल बदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? मी काय दल बदलू करणारा कार्यकर्ता नाहीये. त्या जनतेच्या भूमिकेवरती मी माझा निर्णय करतो. इंदापूरच्या रणांगणातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढाईला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांचा समाचार घेत होते. मात्र मागच्या वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे बडे नेते मंत्रीही झाले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. परिणामी दुसऱ्याचा समाचार घेणारे नेते आता एकमेकांवर तुटून पडतायत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातले नेते एकमेकांच्यावर तोफ डागू लागलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी सभा घेऊन शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. पाटील यांनी नुकत्याच केलेल्या पक्षांतरावरून अजित पवार यांनी जोरदार टोला हाणला. स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. सारखं कोणीतरी नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल, ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचं झालं. भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेले. सारखं दल बदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? अजित पवार यांनी तिखट मारा केल्यानंतर हर्षवर्धन पाटीलही कसे शांत राहतील? पाटील यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली. दोन्ही नेत्यांचं हे सरकार 70 तास टिकलं होतं. ते सरकार जाऊनही आता 5 वर्ष झाली, पण त्यावेळी पहाटेच्या वेळेला पार पडलेला शपथविधी आजही लोकांच्या लक्षात आहे आणि तोच धागा पकडून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली. मी काय दल बदलू करणारा कार्यकर्ता नाहीये. ज्या वेळेस जनता जी भूमिका घेते त्या जनतेच्या भूमिकेवरती
मी माझा निर्णय करतो. कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या खातीर आम्ही सर्वांनी प्रवेश केला. मी असं काही पहाटे उठून कुठं जात नाही किंवा असं नाही. आमचा सगळ्या जनतेमध्ये सगळा कारभार असतो. राज्यातल्या ज्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात इंदापूरचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार यांनी ही लढत गांभीर्यानं घेतली आहे. भाजपला रामराम करत हाती तुतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे यांच्यासोबत पाटील यांची लढत होते. 2014 आणि 19 मध्ये झालेल्या निवडणुकीत पाटील आणि भरणे आमने सामने आले होते. या दोन्ही निवडणुकीत भरणे विजयी झाले. आता भरणे तिसऱ्यांदा विजयी होणार की हर्षवर्धन पाटील त्यांचा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.